आज 4 महिने झाले औषध फवारणी विभागाचा कामगारांचा 4 महिन्यापासून वेतन दिलं नाहीये. महानगरपालिका प्रशासन आयुक्त साहेब असतील, अतिरिक्त आयुक्त असतील, उपायुक्त असतील, या संबंधित विभागाचे अधिकारी असतील, त्यांना वारंवार आम्ही पत्रव्यवहार करतोय आणि त्यांना फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून आम्ही सांगतोय की या कामगारांचे पगार द्या. आज शैक्षणिक वर्ष चालू झालेले आहे, मुलांचं शिक्षणाचा खर्च आहे, घराचं भाडं आहे, अशा भरपूर गोष्टींना त्यांना सामोरे जावं लागते, त्यांना त्रास होते कामगारांना. आज तुम्ही सकाळी 7 वाजल्यापासून तर दुपारचे 3 वाजेपर्यंत त्यांची हजेरी लावतात, त्यांच्याकडून शहरात तुम्ही काम करून घेतायत. मग त्यांचा वालीव कोण आहे? तुम्ही महानगरपालिका अधिकारी म्हणून तुम्ही पगार करणार आहात की ठेकेदार जो आहे, नवीन ठेका तुम्ही जो देतायत त्या ठेकेदार तो पगार करणार आहे? अजूनपर्यंत असं स्पष्ट काही महानगरपालिकेने केलेलं नाहीये. पालकत्व स्वीकारून महानगरपालिकेने सर्वप्रथम यांचा पगार केलं पाहिजे. तरी सुद्धा हे पालकत्व स्वीकारत नाहीये. कोणाला तरी टेंडर देण्याच्या याच्यात नादात हे लोक लागलेले आहेत, कारण यांना भविष्यात त्या टेंडर दिल्यानंतर यांना टक्के खायचे, टक्केवारी घ्यायची. त्याच्यामुळे आजपर्यंत आज 4-4, 5-5 महिने झाले. 31 मार्च 2026 ला औषध फवारणीचा ठेका संपलाय, तरी सुद्धा आज जुलै महिना चालू आहे, तरी पण आजपर्यंत टेंडर काढलं नाही. मग हे इथे येऊन खुर्चीवर फक्त काय झोपायचं काम करतात की काय करतात? यायचं, जेवायचं, घरी निघून जायचं, असले कामं यांची चाललेली आहेत. अरे इथे 4-4, 5-5 महिने झाले लोकांचा पगार नाही. अग्निशमन विभागातील जे ड्रायव्हर लोक आहेत त्यांचा सुद्धा पगार नाहीये. त्याच्यानंतर हाऊसकीपिंगचा पगार नव्हता. याच्यासाठी आम्ही वारंवार पत्रव्यवहार केले. आता हाऊसकीपिंग जे आपले मुख्यालयामध्ये काम करते त्यांचा पगार झालाय, पण जे आपल्या अग्निशमन विभागातील जे ड्रायव्हर आहेत त्यांचं सुद्धा 31 मार्च 2026 रोजी ठेका संपलाय. जर उद्या त्या लोकांनी काम बंद केलं, त्या सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद केलं, शहरात जर एखादी घटना घडली तर त्या गाड्या नेण्यासाठी ड्रायव्हर तरी पाहिजे. जर मोठा अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण? हे अधिकारी असतील. कारण की 4-4, 5-5 महिने या खुर्चीवर बसून फक्त जेवायचं आणि संध्याकाळी आपला टायमिंग संपला तर घरी जायचं, हेच कामं करतायत. आणि भविष्यात नवीन टेंडर निघाले तर त्याची टक्केवारी घ्यायची आणि गप्प बसायचं. आणि या कामगारांना पगार मिळो न मिळो त्याच्याशी या अधिकारी आणि या ठेकेदाराचं काही लेणं देणं नाहीये. अशी वाईट बिकट परिस्थिती या महानगरपालिकेची झालेली आहे. म्हणून यांना वारंवार आम्ही पत्रव्यवहार केले, वारंवार सांगितलंय. येत्या 2 दिवस पहिला आम्ही त्यांना सांगितलं की 2 दिवसात यांचा पगार देण्यात यावं, पण तरी सुद्धा यांनी दिलं नाही. म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कामगार कर्मचारी सेनाच्या वतीने आज ठिय्या आंदोलन करण्यात येते. जरी आज हे शांततेने करतोय, जरी पगार येत्या आठवड्याभरात केलं नाही किंवा लेखी आश्वासन आम्हाला दिलं नाही तर मनसे स्टाईल काय असते हे त्यांना येत्या काळात दाखवून देऊ.